क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये, परंतु टेनिस क्रिकेटचा इतिहास एका सामन्याचा निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचवेल. बदलापूर परिसरातील जगन्नाथ स्मृती क्रीडांगणावर मयूर पिसेकर आयोजित त्या स्पर्धेमध्ये MS झाई अर्थात मोतीलाल शाह यांनी प्रस्तुत केलेल्या झाई संघाला, ज्यामध्ये फार मोठी मोठी नावं आहेत, त्या संघाला एका षटकामध्ये म्हणजे 6 चेंडूंमध्ये एक धाव सुद्धा बनवून दिली नव्हती आदिशक्ती कडावच्या नीतू माळी या गोलंदाजाने. त्याचमुळे क्रिकेट हे असं असतं, इंद्रधनुष्याचे सप्तरंग फिके पडावेत इतकं रंगतदार क्रिकेट असू शकतं. खूप अधिक वेळ घेतला गेलेले पंचांना विनंती असेल आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. सामन्याचा मोमेंटम ब्रेक होऊ नये याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. 5 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शेष. हृदयनाथ रसाळ आलेले आहेत. हृदय जिंकता येईल का इथे प्रेक्षकांचं? हृदयनाथ या गोलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिलं तर ते आहे जयेंद्र. सहा चेंडू आणि 5 धावा. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज हृदयनाथ तयार. क्लीन बोल्ड टॉप ऑफ दी स्टंप. चेंडू जाऊन हिट झाला. पहिल्या चेंडूवर इथे हृदयनाथ याने अत्यंत चांगला चेंडू हाताळला. फलंदाज जयेंद्रचा अंत झाला. सामन्यामध्ये इथे आता रंजकता आणि रोमहर्षकता निर्माण झालेली आहे. उर्वरित चेंडू 5 आणि धावांची गरज आहे 5. काही फलंदाज असे असतात की जे नॅचरली अग्रेसिव्ह असतात. त्यांना त्यांचा अग्रेशन अर्थात आक्रमकता बाजूला ठेवून खेळता येत नाही. परंतु क्रिकेट खेळत असताना फक्त ते शरीराने खेळलं जात नाही. बॉडी फिटनेस तुमचा अत्यंत गरजेचा आहे. परंतु तुम्ही मेंटली किती फिट आहात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही गेमची असेसमेंट कशी करता, कसा विचार करता, कोणत्या स्थितीमध्ये कसं खेळायचं आहे हे कशा पद्धतीने तुम्ही ओळखता, त्या पद्धतीने स्वतःला तुम्ही स्ट्रेच इन करत असता, फिट इन करत असता. ह्या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात. मला असं वाटतं फलंदाज जयेंद्र यांनी एकतर नॉन स्ट्रायकिंग एंडला जाणं गरजेचं होतं. एखादी धाव बनवून स्ट्रायकिंग एंडला रोहितला जर घेऊन आले असते तर रोहितने अत्यंत चांगली इनिंग आतापर्यंत इथे दाखवलेली आहे. परंतु जयेंद्रला ते मान्य नव्हतं. त्याला सामना संपवायचा होता मोठ्या फटक्याने. पायचे उर्वरित चेंडू आहेत 5 धावांची गरज आहे. सामना जिवंत आहे. सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाने आता इथे खरं तर थोडा वळवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. या पद्धतीच्या इक्वेशन मध्ये बऱ्याचदाच फलंदाजी करणारा संघ जिंकत असतो. परंतु गोलंदाजाने सुद्धा या पद्धतीचं इक्वेशन डिफेंड केलेलं अनेकदा आपण पाहिलेलं आहे. काय घडणार आहे या सामन्यामध्ये? आजच्या या 4थ्या दिवसातील रजनीतील पहिला सामन्याचा अंत सुद्धा असाच झाला होता. तिथे सुद्धा कट टू कट सामना आपण पाहिला होता. विकास फडकेने इथे फटका खेळला. एकतर पूर्ण दुसरीसाठी रोहित इथे प्रेशराईज करतायत. ग्रेट टेक्निक, अत्यंत चांगला निर्णय रोहित याने इथे मैदानाच्या आतमध्ये घेतलेला आपण बघत आहोत. बघा क्रिकेटमध्ये फटका खेळल्यानंतर प्रत्येक फटक्यावर तुम्हाला 2-2, 3-3 धावा मिळणार नाहीत. परंतु ज्यावेळेस तुम्ही पहिली धाव अतिरिक्त वेगाने पूर्ण करता त्यावेळेस क्षेत्ररक्षकावर सुद्धा एक मानसिक दबाव निर्माण होतो आणि त्या दबावामध्ये त्याच्याकडून चुका होतात. 4 चेंडू 3 धावा. स्ट्रायकिंगला बॅटर विकाससाठी समोर ठेवलेला हा चेंडू. इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. यावेळेस इथे काय घडलेलं आहे? पंचांचं बोट आबाळाकडे. याचमुळे फलंदाज विकास फडके परतले. हरकत नाही. ही परंपरा कायम ठेवणारा सामना आहे. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 3 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. गोलंदाजी करणारा संघ हार मानत नाही. कौतुक करावं लागेल इथे गोलंदाज मनीष काठेचं. फलंदाजी सुद्धा त्याने चांगली केली होती. काही विज्युअल्स आपल्याला ऑन स्क्रीन खरं तर इकडे पाहायला मिळत आहेत. पुढे आले परंतु चेंडू मागे आलेला आहे. काय घडेल या सामन्यामध्ये? इथे क्षेत्ररक्षकाने फेकी केली नव्हती. जर फेकी केली असती तर कदाचित फलंदाजाला बाद करण्याची संधी होती. परंतु मला असं वाटतं त्या क्षेत्ररक्षकाने योग्य निर्णय घेतला. कारण इथे जर एखादी दुसरी धाव लीक झाली असती तर ती गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरोधात जरूर गेली असती.
सूरज बैलाचे मालक सन्मान्य चिंतामणी शेठ शेळके यांचं आगमन क्रीडानगरीमध्ये झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. अत्यंत चांगला सामना संपत असताना चिंतामणी शेठ शेळके आपण बघत आहात, कारण इथे 2 चेंडू उरलेले आहेत. 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणाऱ्या डोंगराच्या पाड्याला क्रिकेटने फार मोठी कलाटणी घेतलेली आहे. या सामन्याचा विचार केला तर एक वेळ अशी होती की डोंगराचा पाडा संघ सहजगत्या सामना जिंकेल असं वाटत होतं. इथे हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत. 3 धावा हव्यात. इथे किती धावा मिळतील हे पाहायचंय. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न पूर्ण केला गेलेला आहे. डायरेक्ट हिट आली आहे. डायरेक्ट हिट आलेली आहे. 2 धावा तर पूर्ण आहेत, परंतु आता क्लायमॅक्स आणखी वाढलेला आहे. याचं कारण 1 चेंडू 1 धाव आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जाते, पारखली जाते, तिचा कस लागतो. एक वेळ अशी होती असं वाटत होतं फलंदाजी करणारा डोंगऱ्याचा पाडा संघ सहजगत्या इथे दिमागदार विजय संपादित करेल, परंतु क्रिकेटला हे मान्य नव्हतं. द्वारलीच्या गोलंदाजांना विशेषत्वाने मनीष काटेने जे षटक हाताळलं, ज्यामध्ये त्याने 2 धावा खर्च केल्या आणि सर्व संघ सहकाऱ्यांचं मोराल त्याने बूस्ट केलं. तिथून पुढे संघामध्ये एक वेगळी पॉझिटिव्हिटी आलेली आपण पाहिली, एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं आपण पाहिलं. 1 चेंडूंमध्ये 1 धाब्याची गरज असताना क्षेत्ररक्षणाची रचना इथे पुन्हा एकदा पूर्ववत केली जाते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दोन्हीही बाजूने तुम्हाला धाव पूर्ण करण्यासाठी धावायचं आहे. हाच नियम भिवंडीमध्ये सुद्धा आहे आणि हाच नियम इंटरनॅशनल सुद्धा आपण बघतो. त्याचमुळे जर धाव तुम्हाला पूर्ण करायची असेल तर दोन्ही बाजूने स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, चेंडू जर निर्धाव आला आणि यष्टीरक्षकाने जर तो चेंडू अडवला आपल्या हातामध्ये व्यवस्थितरित्या विदाऊट एनी बाउन्स जर घेतला तर तिथे धाव मान्य नसणार आहे. आणि जर चेंडू निर्धाव आला तर तुम्हाला धावण्याची गरजच नसणार आहे. तशी पंच काहीतरी सूचित करतायत मैदानाच्या आतून. ती धाव होऊ शकते का? ती सूचना दिलेली हरकत नाही. दोन्ही बाजूने प्रयत्न होणं गरजेचं आहे. दोन्ही बाजूने स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या शब्दात खरं तर आपल्याला तेच सांगायचं आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला 1 धाव पूर्ण करायची आहे आणि ती धाव पूर्ण करत असताना विहित नियमाने पूर्ण करायची आहे. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. काय घडेल या सामन्यामध्ये, कोण ठरेल नायक, कोण असेल महानायक. एका चेंडूमध्ये 1 धावेची गरज. कौतुक करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाचा, अर्थात द्वारलीचा. ज्या पद्धतीचा प्रतिकार मैदानाच्या आतमध्ये त्याने दिलेला आहे. नवीन फलंदाज अनिकेत फडके. इथे विजयाचा झेंडा त्यांना फडकवता येईल का? 1 चेंडू 1 धाव. इथे 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 यावेळेस हा चेंडू निर्धाव होता आणि त्यावर धाव बनवण्याचा प्रयत्न केला गेला. या सामन्याने क्रिकेट रसिकांचं भरभरून मनोरंजन केलेलं आहे. दोन्ही संघांनी ज्या पद्धतीचं क्रिकेट प्रदर्शित केलं त्या क्रिकेट बद्दल आम्ही दीपेश शेठ शेळके त्याचबरोबर अशुभाई शेळके यांच्या वतीने या दोन्ही संघांचं निश्चितच कौतुक करू. चांगला सामना इथे या 4थ्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघाचं कौतुक, परंतु एका म्याणामध्ये 2 तलवारी राहत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे कोणत्या तरी एका संघाला आपल्याला विजयी म्हणून घोषित करावं लागेल आणि तो संघ आहे द्वारलीकरांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. तर आता झालेल्या लढतीमध्ये काय दमदार लढत पाहायला मिळाली प्रेक्षकांना. खरं तर अंतिम बॉलमध्ये सामना निसटता विजय द्वारली संघानं पटकावला आणि खरं तर पराभवाला सामना करावा लागला डोंगराचा पाडा संघाला. हार्डलक डोंगराचा पाडा संघ सन्माननीय श्रीचंद भंडारी यांचं आगमन झालं, त्याचबरोबर सतीदादा मात्रे यांचंही आगमन झालंय. त्यांचं